मिस्टर सलीम भाई और इरशाद भाई। शुक्रिया सर जी। स्वागत है आप सबका फिर से एक बार डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर स्टेडियम में, जहां पर एक बड़ा मुकाबला होने जा रहा है। भागवत बापू चौधर निर्मित ग्रुप बारामती और दूसरी तरफ बारामती सुपर स्ट्राइकर्स। नीलेश लोनकर गेंदबाजी मार्ग पर रहेंगे और बल्लेबाजी मार्ग पर सुमित डोंगरे। दूसरा सेमीफाइनल का मुकाबला बड़ा रायबरी। नीलेश लोनकर गेंदबाजी मार्ग पर। वाह, कड़क शॉट है, गजब का ये शॉट है। चौके से की है शुरुआत। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। 4 रन। चौके के साथ में नीलेश लोनकर का, जिस नीलेश लोनकर ने काफी जबरदस्त गेंदबाजी की थी, लेकिन उनके खिलाफ यहां पर आक्रमण करते हुए बता रहे ये बड़े मैच के बड़े प्लेयर हैं। नीलेश लोनकर फिर से एक बार तैयार होते हुए गेंदबाजी मार्ग पर सुमित डोंगरे के लिए। और ये देखिए फंसाया, बड्डी कांटे ने पकड़ा क्या। सुमित डोंगरे की कहानी खत्म। चौका जड़ा, लेकिन दूसरी गेंद पे बाहर निकलते वाली गेंद के साथ में शरीर से दूर खेल बैठे युवराज कांटे ने की ने कोई गलती। आसान सा पकड़ा कैच और भागवत बापू चौधर टीम के निर्मित ग्रुप बारामती को मिलता हुआ पहला झटका। एक तेरी एक मेरी, एक गेंदबाज की एक बल्लेबाज की। और कहीं ना कहीं आप देख रहे हैं मुकाबला साहेब चषक 2021-22 साहेब के जन्मदिन के अवसर पर चल रहा मुकाबला आज अंतिम चरण पे। दूसरा सेमीफाइनल का थरार मैदान में दोस्तों आप देख रहे हैं। और कहीं ना कहीं देखेंगे, एक तरफ बात करेंगे जबरदस्त टूर्नामेंट पश्चिम महाराष्ट्र में नहीं है, बिल्कुल आउट ऑफ जाके जिस टूर्नामेंट ने कमाल दिखाया है वो टूर्नामेंट तो दोस्तों आप देख रहे हैं। राकेश भैया वाल्मीकि, राकेश भैया वाल्मीकि, पहलवान पोपट उस्ताद उगाड़े, सोनू भैया कांबळे, मोइन बागवान, सत्यजीत देवकाते पाटिल और श्री लाइव की पूरी टीम, इरशाद बागवान, नैनेश्वर मामा जगताप और अनमोल पवार सर, समीर जरार सर, सूरज सकर सर। ये देखिए ड्रोन अब जैसे उड़ान भरेगा सबके पास में आएगा। इस एक बार सिद्धेश, और देखिए ये थोड़ी सी उठती हुई गेंद थी। डिप मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, सिंगल यहां पर लेंगे, छोर बदलेंगे। अब मास्टर आ चुके हैं, रायगढ़ का वंडर बॉय। बहुत सारे बाइक के इन्होंने है दावेदार, काफी दावे दिए हैं। ये आकाश तारेकर इस मैदान में देखेंगे तो एक हाफ सेंचुरी इनके नाम में है, लेकिन आज क्या कारनामा करेंगे। क्या नीलेश लोनकर एक मजबूत जबरदस्त गेंदबाज है, इनको अपने रफ्तार के साथ में गिरफ्तार करेंगे, या फिर इनका नाम है जनाब आकाश तारेकर, ये आकाश मंडल में गेंद भेजेंगे। नीलेश लोनकर के सामने फिर से एक बार आकाश तारेकर। ओहो देखिए खराब गेंद के साथ यहां पर बहुत ही जबरदस्त नन्ना सबला, 4 रन। ये सर जी हमने तो नन्ना सा ब्लास्ट कहा, लेकिन ये ब्लास्ट शुरू हो चुके हैं। बारामती गर्म हो चुकी है। कहीं ना कहीं भागवत बापू चौधर की ये टीम का ये बंदा खास है, कड़क बल्लेबाजी करता है, नाम है आकाश तारेकर। 9 रन लगे बोर्ड के ऊपर, जबकि पहला ओवर अभी भी प्रगति पे। और दूसरी तरफ बात करेंगे, दूसरी भी टीम एक धाकड़ टीम बारामती के सुपर स्ट्राइकर्स रंग दादा जमदाड़े और दादा साहेब दांगड़े पाटिल। वो नजाकत बड़ा शॉट है, लेकिन भूषण गोरे आइकॉन खिलाड़ी है। 7 तारीख की 4 रन आउट का मौका। यहां पर मेरे हिसाब से कनेक्ट करने में थोड़े से चौके कप्तान। अगर देखेंगे ऐसे हफ चांसेस को आपको बुनाना पड़ेगा।
आकाश तारे एंड कंपनी को अगर आपको हराना है तो फिर हाफ चांसेस को कन्वर्ट करना पड़ेगा फुल चांसेस के अंदर, फिर मुकाबला बन सकता है। रनों की तरफ देखेंगे तो 11 रन लगे बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे जरूर है, लेकिन आकाश तारेकर ये मजबूत खिलाड़ी है, जहां पर जाता है मैदान अपने नाम करता है वो खिलाड़ी आकाश तारेकर। लेकिन आज घर के मैदान में खेलती हुई बारामती के सुपर स्ट्राइकर के साथ में 2 हाथ कर रहे हैं। वाह, कड़क गेंद है, गेंद गजब की है, लेकिन मेरे हिसाब से अच्छा फील्ड भी करते हुए सिंगल यहां पर लगे। चेतन जब तक की गेंद फील्ड करते, सिंगल आया, सिंगल के साथ में 12 रन लगे बोर्ड के ऊपर और पहली ओवर की हो गई समाप्ति। यहां पर 12 रन लगे बोर्ड के ऊपर, पहली ओवर की समाप्ति, 1 विकेट देखेंगे तो शुरुआत नफी तुली है। हालांकि एक चौके से जिस तरह से शुरुआत की थी उसके बाद में सुमित डोंगरे ने उनका विकेट मिलना कहीं ना कहीं ये बारामती सुपर स्ट्राइकर घर के मैदान में खेल रहे, इनको एडवांटेज रहेगा। आप देखेंगे ये ड्रोन जो जाएगा बिल्कुल अपने सामने जाएंगे तो यूट्यूब के माध्यम से आप देखेंगे, शेयर कर दिए और बिल्कुल मजा लीजिए क्योंकि ऐसे मजे बार बार मिलते नहीं है। आप देखेंगे बारामती का ये खूबसूरत मैदान, आदरणीय परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम। सर जी वक्त बचाइए, समय के साथ में चलिए, हर बात में टीम मीटिंग इज नॉट अलाउड। चला प्रत्येक वजह से टीम मीटिंग नको है। ये देखिए ड्रोन आता हुआ और दर्शक काफी झूमेंगे, जहां भी दर्शक आए उनके सामने ड्रोन सामने आता है तो मजा आता है और अपने आप को देखेंगे, इसीलिए मजा लीजिए, जिंदगी है, मौका मिला है और इसीलिए आप अपने इसके बारे में सोचिए। फिलहाल एक जबरदस्त अभूतपूर्व जो कि 4था साल देख रहे और बिल्कुल ज्ञानेश्वर मामा जगताप पहले साल से यहाँ पर जुड़े हुए हैं, उनके साथ में इरशाद बागवान और नरेश धोमे सर भी जुड़े थे और कहीं ना कहीं हमें भी यहाँ पर बोलने का मौका दिया। राकेश भाई वाल्मीकि, इनका बहुत बड़े हम आभार रहेंगे, मोइन बागवान का भी, क्योंकि इतना बड़ा मंच पे हमें बोलने का मौका दिया है। मुकाबला देखिए, दर्शक आ रहे हैं, अंत के समय में देखेंगे आप, इसके बाद में गांव वाइज का फाइनल का मुकाबला है, उसके बाद में बड़ा फाइनल होगा जो कि जिसके लिए देखा है बड़ा धमाका, अंत का फाइनल मुकाबला बहुत ही रंगजदार होगा। दर्शक की बात करेंगे, 12 रन लगे बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पे गेंदबाजी में आए हैं जिन्होंने एक कमाल की गेंदबाजी की थी, वो प्री क्वार्टर मैच के अंदर चेतन बारवकर। अब इनको क्या जनाब गेंदबाजी किस तरह से करते हैं, क्योंकि बड़े मैच के बड़े प्लेयर के सामने गेंदबाजी कर रहे हैं। एक तरफ देखेंगे उच्च कोटि के बल्लेबाज आकाश तारेकर। वेळ प्लीज वाचवायचा आहे, मॅच स्पीडअप करा, आपल्याला नंतरचे मुकाबले 6 ओव्हरचे आहेत, मॅच वाचवा, वेळ वाचवा। तो वक्त ले रहे, फिर से एक बार चेतन तैयार होते हुए, ओह गजब का शॉट है, क्या जबरदस्त कड़क चौका निकलता हुआ आकाश तारेकर के बल्ले से, एक और चौका। भी 2000 के आगे 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 देखिए, इसको 5000 तक जाएंगे, 10,000 तक भी पहुंच पाएगी। पहला यहां पर गेंद पे स्वागत किया है चेतन बारवकर का चौके के साथ में आकाश तारेकर, जो कि बहुत ही डायनामिक, और ये तो देखिए पहले ही सफल हुए थे, पहले सफल होके शॉर्ट फाइन लेग के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन मेरे हिसाब से लेग बाय ग्रुप में सिंगल आता हुआ, सिंगल के साथ में रन बढ़ रहे, आगे बढ़ेगा स्कोर। ऐसा नहीं कि गेंदबाज भी कभी कभी हावी हो रहे हैं। 17 रन लगे हैं बोर्ड के ऊपर, जो कि ये मुकाबला बहुत ही जबरदस्त होने वाला है। ये मुकाबला अंत तक जाएगा क्योंकि दोनों ही टीम दिग्गज टीम है। एक तरफ देखेंगे श्रीरंग दादा जमदाड़े, दादा साहेब दांगड़े पाटिल इनकी बारामती सुपर स्ट्राइकर्स, और दूसरी तरफ भागवत बापू चौधरी की निर्मित ग्रुप बारामती की टीम है। बल्लेबाजी में आए हैं सिद्धेश, अब देखना है सिद्धेश किस तरह से बल्लेबाजी करते हैं, इनके ऊपर भी नजर होगी। एक तरफ देखे कि बड़े प्लेयर को आज मिस किया है, उन्होंने पहले ही जब इंट्रो हुआ ज्ञानेश्वर मामा जगताप, इन्होंने पूछा कि भाई आपने उस्मान पटेल को मिस किया, आपने किरण पवार को मिस किया है, तो कहा कि जी हाँ हमने बड़े लेजेंड को मिस किया है, लेकिन हमारा खेल हम बेस्ट एफर्ट देंगे। देर बाद में तैयार होते हुए सिद्धेश,
ओह, शॉट गजब का है। खिलाड़ी मौजूद है लेकिन मेरे हिसाब से अच्छा फील्ड करेंगे, सिंगल लेंगे। ऐसा नहीं कि मौका नहीं दे रहे, बिल्कुल बांध के रखा है। अब तक देखेंगे तो मैक्सिमम छक्का आया नहीं है, जो कि ये टीम की आदत है। अगर देखेंगे भागवत बापू चौधर टीम की, कि ये टीम बड़े शॉट खेलने में माहिर है, कमाल की टीम है। लेकिन अब तक बिल्कुल एक जबरदस्त गेंदबाजी करते हुए चेतन और नीलेश लोनकर। नहीं है जनाब, ये गेंद दोबारा डालना पड़ेगी। अतिरिक्त रन यहाँ पर दंडित किया गया और ये गेंद आपको दोबारा डालना पड़ेगी। फिलहाल रनों की तरफ देखेंगे तो 19 रन लगे बोर्ड के ऊपर, जबकि दूसरा ओवर प्रगति पे। ये मुकाबला ऐसा है। या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी बारामतीचा जो स्टार खेळाडू इम्रान पठाण, त्याचे मामा आरिफ खान पुण्यावरून खास मॅच बघण्यासाठी स्टेजवर उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया, त्यांचा सन्मान होईल. सोनू भैया कांबळे यांना विनंती, आपण हा सत्कार करायचा आहे. आरिफ खान आपलं बारामतीमध्ये स्वागत आहे. फिलहाल यहाँ पर 2 अतिरिक्त रन देते हुए, और ये डाउन द ग्राउंड बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन फिर से एक बार तीसरा अतिरिक्त रन यहाँ पर देते हुए 3 मरतबा अतिरिक्त रन, जो कि मुश्किल है। ये मुश्किल की घड़ी है सर जी। अगर देखेंगे एक एक रन जब कीमती होता है तब पता चलता है एक एक रन का महत्व। फिलहाल गलती करते हुए 3 अतिरिक्त रन यहाँ पर। 21 रन लगे बोर्ड के ऊपर, समझा रहे हैं, वक्त ले रहे हैं। लेकिन सर जी मुकाबला, इसके बाद में मुकाबले खेले जाने वाले हैं, थोड़ा सा समय के साथ में चलिए। समय किसी का गुलाम नहीं होता, वक्त की नजाकत को समझिए और अच्छा खेल खेलिए। फिर से एक बार चेतन बार होकर तैयार होते हुए आकाश तारेकर के लिए, और इस बार देखिए बहुत ही जबरदस्त अच्छा मिलन बल्ला और गेंद का, और फील्ड के क्षेत्र में जड़ दिया चौका। पच्चीस रन लगे बोर्ड के ऊपर, समझा रहे, हर गेंद पे समझा रहे। ये मेरे हिसाब से खतरा रहेगा। अनमोल सर, आपसे विनती रहेगी थोड़ा सा इसके बारे में आप चर्चा कीजिए, वरना देर हो जाएगी। आने वाले समय में कुछ मुश्किलें घड़ी हो सकती है। 25 रन लगे बोर्ड के ऊपर, दूसरा ओवर अभी भी 25 रन। और ये अच्छी गेंद है, ये गेंद अच्छी है, रन आउट का मौका। यहां पर अगर गेंद देखिए, ये दोनों तरफ से जद्दोजहद चलेगी। ये मौका है, क्योंकि साहेब चषक खेलना एक ख्वाब है और साहेब चषक को उठाना एक ख्वाब है, और एक ख्वाब पूरा करना है तो मैदान में जद्दोजहद आपको करना पड़ेगी। फिलहाल वही करते हुए दोनों टीम। वाह वाह, क्या शॉट है, गजब का ये शॉट है, बिल्कुल स्टैंड में है और दे के जाएगा आधा दर्जन रन, 6 रन। थोड़ा सा वक्त लीजिए। देखिए अंत की गेंद में एक गेंद शेष था, विशेष बनाया सिद्धेश ने, जड़ा छक्का। छक्के के साथ में देखेंगे तो रनों की तरफ तो 32 रन लगे बोर्ड के ऊपर, जबकि 2 ओवर की समाप्ति होती हुई। इस पहले ओवर में आए थे 12 रन, दूसरे ओवर में आ गए 20 रन। अब तीसरे ओवर में क्या आकाश तारे एक और बड़ा पारी खेलेंगे, या फिर ये बारामती के सुपर स्ट्राइकर की टीम कुछ हद तक वापसी करेंगे। ये सेमीफाइनल का मैच है, समय के साथ में चलिए, वक्त बचाइए, वरना यहां से आयोजक आपके बारे में कुछ फैसला ले सकते हैं। हा सेमीफायनल असला तरी पण दंड होऊ शकतो. हा सेमीफायनल असला तरी पण दंड होऊ शकतो. मीटिंग करण्याचं मैदान हे नाहीये, वेळ वाचवायचा आहे. 7 गेंदों में 16 रन बना के बल्लेबाजी कर रहे हैं यहां पर आकाश तारेकर।
गेंदबाजी मार्ग पे देखेंगे तो नासिक नासिक का कहीं ना कहीं क्या आशिक है, क्या आशिक बना लेगा ये सचिन पवार गेंदबाजी मार्ग पे आते हुए। अब देखिए एक तरफ तेज तर्रार सचिन पवार, दूसरी तरफ आकाश तारेकर जो कि 6 गेंदों में 17 रन बना के खेल रहे हैं। माफ कीजिए 7 गेंदों में 16 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे आकाश तारेकर। इनके ऊपर खास नजर होगी। कप्तानी पारी खेल रहे, कप्तानी दाव खेल रहे, कप्तानी पंच खेल रहे। बारामती के इस मैदान में आके बारामती के दुलारों के साथ में 2 हाथ कर रहे आकाश तारेकर। आज का मुकाबला अलग होगा, ऐसा मुकाबला शायद आकाश तारेकर खेले होंगे, लेकिन बारामती में आके बारामती के सुपर स्ट्राइकर के साथ में खेलने का मजा कुछ अलग है। सचिन पवार और जबरदस्त कड़क है, गजब का ये शॉट है, गैप में भी है और जड़ दिया चौका। किया यहां पर सचिन पवार का चौके के साथ में आकाश तारेकर ने। कुछ खिलाड़ी ऐसे होते हैं कि जो दबाव में बिखर जाते हैं, लेकिन ये आकाश तारेकर एक ऐसे खिलाड़ी है, इनके ऊपर दबाव डालेंगे तो ये निखर जाते हैं। फिलहाल कुछ वैसा ही यहां पर होते हुए 36 रन लगे बोर्ड के ऊपर। फिर से एक बार गेंदबाजी में तैयार होते हुए सचिन पवार। नहीं है जनाब, ये गेंद बाहर है, अतिरिक्त रन है, दंडित किया गया। एक और मर्तबा प्रेशर है, ये प्रेशर है और ये बारामती के दर्शकों के सामने खेलना भी ये बहुत बड़ा प्रेशर है। ये बारामती के दर्शक एक बार मैदान में उतरती है ना तो अच्छे अच्छे बल्लेबाजों का नामो निशान मिटाती है। इसके बाद सचिन पवार तैयार होते हुए 37 रन ऑन बोर्ड। ओह कड़क 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 मैजिक शॉट है, गणेश ढेरे गेंद के नीचे और अच्छा फील्ड करेंगे, 2 रन जरूर लेंगे। लेकिन क्या जबरदस्त, देखिए इरशाद सर, देखिए कितना जबरदस्त, बस दिशा दी। ताकत भी है, भरपूर ताकत है, लेकिन नजाकत भी कम नहीं है ये आकाश तारेकर के बल्लेबाजी में। अगर देखेंगे यहां से अगर बात करूं मैं तो इस मुकाबले में भागवत बापू चौधरी की अगर इनको स्टॉप देना है, इनको कम रनों में रोकना है तो बहुत जल्द आकाश तारेकर के विकेट चाहिए। 39 रन लगे बोर्ड के ऊपर, जबकि तीसरा ओवर प्रगति पे सचिन पवार गेंदबाजी मार्ग पर। वो फिर से एक बार, लेकिन इस बार युवराज काटे अच्छा पॉइंट के क्षेत्र में फील्ड किए, सिंगल यहां पर मिलेंगे, सिंगल लेंगे। सिंगल के साथ में 40 रन लगे बोर्ड के ऊपर, जबकि तीसरा ओवर अभी प्रगति पे। यहां पर देखेंगे इस ओवर की कहानी अगर बताएंगे, 1 चौका आया है, 2 रन आए हैं, सिंगल आए हैं और काफी अच्छी गेंदबाजी की है। लेकिन कहीं ना कहीं बात करें तो विकेटों की तलाश अभी है जारी। जब तक विकेट लेते नहीं है तब तक ये आकाश तारेकर और सिद्धेश ये बहुत बड़ा टोटल की तरफ एग्रेसिव होते नजर आ रहे हैं। 40 रन लगे बोर्ड के ऊपर, 40 रन लगे बोर्ड के ऊपर। एक तरफ देख रहे हैं दोस्तों, ये जो गेंदबाजी मार पर नासिक के सचिन पवार है, आइकॉन खिलाड़ी है। दूसरी तरफ सातारा के भूषण गोले। ओह ये देखिए फिर से एक बार कड़क शॉट है, शॉट कड़क है, लेकिन गणेश ढेरे ये करते नहीं जनाब कोई गलती, इनको देखा नहीं ज्यादा गलती करते। जबरदस्त ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी में अच्छे करते हैं। लेकिन फिलहाल सिंगल आया, सिंगल के साथ में 41 रन लगे बोर्ड के ऊपर, अभी भी तीसरा ओवर प्रगति पे। आज देखेंगे साहेब चषक के जो जहां सपने सच होते हैं वो है साहेब चषक 2021-22। जो दाव खेला था राकेश भैया वाल्मीकि, जो दाव खेला था पहलवान पोपट उस्ताद ओगाड़े, जो दाव खेला था सोनू भैया कामरे, जो दाव खेला था मोइन बागवान, इनके सपने सच होते हुए और कहीं न कहीं बारामती के दर्शक भी पसंद करते हुए। और ये अंत में मेरे हिसाब से शायद अब वक्त लेंगे, लेकिन ऐसी गेंदे के बारे में बार बार चर्चे हुए, ये डमल धमाका। पंचांना सचिन पवार गोलंदाज मध्ये आल्यानं त्यांच्याबरोबर दृष्टीसमोर तो चेंडू टाकल्यानंतर आल्यानं दिसलं नाही, त्यामुळे खात्री करतायत टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन की विकेटच्या बाहेर चेंडू आहे का त्याचं खात्री करतायत। अगर देख सकते हैं आप ये जबरदस्त माहौल है और देखेंगे और
देखेंगे बात है कि यहाँ पर क्या डेंजर धोखन हो सकता है, क्या कुछ हो सकता है। मुकाबला बहुत ही जबरदस्त है, ये जिसकी उम्मीद है ना सर जी, वो मुकाबला जिसको लोग दर्शक पसंद करते हैं। एक दूसरा मुकाबला भी तैयार होते हुए जो कि हाजिर। ये नो बॉल कॉल है, ये तो नो बॉल कॉल है। एका मोठ्या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करताना आयकॉन खेळाडू सचिन पवारचा हा चेंडू मात्र असेल नो बॉल घोषित केलाय पंचांनी। उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि खेळाडूंच्या अंगावरती आपण पाहतोय स्पर्धेचा आकर्षक किट। उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट। ये मौका है, ये मौका है। सचिन पवार एक जबरदस्त गेंदबाज है, लेकिन मौका है आकाश तारेकर, इनको मौका मिला है फ्री हिट का। जनाब क्या लाभ लेंगे या फिर सचिन पवार इनको खामोश रखने में कामयाब रहेंगे। तीसरा ओवर प्रगति पे, तीसरा ओवर प्रगति पे 2 गेंदें शेष है। इसमें देखेंगे 42 रन लगे बोर्ड के ऊपर। आकाश तारेकर जो कि अब तक बेहतर पारी खेल रहे, और बिल्कुल देखिए कड़क शॉट जरूर है। भूषण गोले जो कि टिप एक्स्ट्रा कवर पे तैनात है, सिंगल यहां पर मिलेगा। जो नो बॉल मिला था उसका मौका ले नहीं पाए। इसी बीच मंच पे उपस्थित हो रहे बारामती के सामाजिक कार्यकर्ता उत्तम जी धोत्रे सर, आपका स्वागत रहेगा। एक गेंद शेष है, तीसरी ओवर की एक गेंद शेष है। 43 रन लगे बोर्ड के ऊपर। क्या इस गेंद के ऊपर बनाएंगे कुछ विशेष, यही तो बात कर रहे हैं। पिछले ओवर में एक गेंद शेष थी तो छक्का लगाया था सिद्धेश ने। क्या यहाँ पर सचिन पवार के ऊपर छक्का लगाएंगे या सचिन पवार रफ्तार के साथ में इनको करेंगे गिरफ्तार। सिद्धेश, वाह क्या जबरदस्त बल्ला, बहुत ही खूबसूरत यहाँ पर घुना। लॉन्ग ऑफ रीजन में खेले सागर मोतीकर कैमरे के सामने आते हुए अच्छा फील्ड किया और 1 रन बस आते हुए दूसरी की चेष्टा भी यहाँ पर की नहीं। 3 की हो गई यहाँ पर कहानी खत्म। 3 के बाद में रनों की तरफ देखेंगे तो 44 रन लगे बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे। अभी भी 12 गेंदों की कहानी है। कहानी किस तरह से बनेगी, किस तरह से ये आगे जाएगी, भागवत बापू चौधरी की टीम या बारामती सुपर स्ट्राइकर कुछ हद तक वापसी करेगी, दादा साहेब डांगरे पाटिल या सिरंग दमदाड़े की टीम, ये आने वाले कुछ समय के लिए चलते हैं। मराठी के अंदर सुनेंगे सांगोले के बेहतर कमेंटेटर इरशाद बागवान। और टू इरशाद बागवान। दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा तमाम बारामतीकर रसिकांचं बारामतीच्या या ऐतिहासिक मैदानावरती मनपूर्वक स्वागत। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या असेल 44 धावा। एक जबरदस्त मुकाबला, दोन्ही संघांनी कमीत कमी 31,000 रुपयाचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा केलंय। जो संघ जिंकणार तो कमीत कमी 71,000 रुपयाचं डिपॉझिट आपल्या नावावरती जमा करणार। गोलंदाजी मार्कवरती भूषणच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक स्फोटक विध्वंसक षटकार। श्रीलाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 2600 पेक्षा अधिक व्ह्यूअर्स या सामन्यासाठी लाभलेले आहेत। भूषण गोळेचं मात्र स्वागत केलंय। पहिल्या चेंडूवरती दणदणीत षटकार आणि समोरच्या स्क्रीनवरती आपण पाहताय श्रीलाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा डिजिटल धावफलक। कॅमेरामन मनीषच्या डोक्यावरती जर आपण पाहिलं तर डिजिटल बॅनर झळकतोय। प्रेक्षकांना सूचना असेल गॅलरीमध्ये फटाके फोडायचे नाहीत, सर्व प्रेक्षकांना सूचना आहेत, टाळ्यांचे फटाके फोडा। यावेळी मात्र नशिबाची साथ मिळते। या चेंडूवर चेंडू सीमा पार, साहेब चषकचा ब्रँडेड चौकार।
आपण पाहतोय सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती साताऱ्याचा सुपरस्टार आयकॉन भूषण गोळे पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. यावेळी मात्र झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होतो. मोठा धक्का. भल्याची सिद्धेश मात्र परतलाय. भल्या भल्यांची वाट लावली. गाणं जरी वाजत असलं तरी कोण लावणार कोणाची वाट, कोणता संघ कोणाला दाखवणार कात्रजची घाट, आणि कोणत्या संघाची सेमीफायनल मध्ये पडणार देसाई युनायटेड, फायनल मध्ये पडणार देसाई युनायटेड सोबत गाठ. एक जबरदस्त प्रेक्षणीय सामना. आज आपण पाहतो नेहमी आकाशामध्ये इंद्रधनुष्य असतं, परंतु आज प्रेक्षक गॅलरीमध्ये इंद्रधनुष्याचे सर्व रंग आपण पाहतोय. प्रेक्षकांचा देखील अभूतपूर्व उत्साह. बारामतीकरांची दिवाळी असणार आहे आज. खऱ्या अर्थानं मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकलं हे वाक्य आज राकेश भैया वाल्मिकी युवा मंच अमराईसाठी असेल. एक दर्जेदार स्पर्धा. ये साहेब चषक की सरकार और राकेश भैया यहाँ के राजकुमार. एक दर्जेदार सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भूषण, स्ट्राईकचा फलंदाज आकाश तारेकर, ज्यानं पहिल्याच सामन्यामध्ये 50 धावा कुठल्या होत्या. संघनायक आकाश तारेकर. गोलंदाजी मार्कवरती भूषण गोळे. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय. निश्चितपणे एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना दिसतोय, बेरजेचं क्रिकेट खेळताना दिसतोय आकाश. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. धाव फलकावरती धाव संख्या 55. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक. एक दर्जेदार सामना. यावेळी मात्र हल्ला चढवला. एक आक्रमक स्फोटक विध्वंसक सोलाबी डायनामाइट षटकार. एक जबरदस्त षटकार मात्र पाहायला मिळालाय. पॉवर अप पवार मैदानावरती अक्षय पवार. स्ट्राईकचा फलंदाज अक्षय पवार. पंच मात्र आपण पाहतोय अनमोल पवार, आणि दोघांच्या समोर मात्र आपण पाहतोय संपूर्ण देशाची पॉवर, ज्यांचा स्ट्राईक रेट मोजणारं यंत्र अजून जगामध्ये तयार झालं नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. एक उत्तुंग व्यक्तिमत्व. धावफलकावरती धावसंख्या असेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावरती. पुढच्या 6 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी अक्षय पवार आणि आकाश तारेकर. आपण पाहतोय व्यासपीठावरती आगमन होते प्रथम क्रमांकाचा दणदणीत चषक. एक जबरदस्त चषक आपण पाहतोय या स्पर्धेचा. ज्यांनी प्रथम क्रमांकाचा चषक दिलाय सन्माननीय उद्योजक प्रदीप भाऊ सुरोशे. एक आकर्षक असा चषक. तमाम बारामतीकरांच्या नजरा या चषकावरती. कोणता संघ हा चषक पटकावणार. जबरदस्त चषक मात्र आपण पाहतोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. बारामतीच्या ऐतिहासिक मैदानावरती तब्बल उपस्थित असणारे 17,892 प्रेक्षक, आमचे ऑनलाईन प्रेक्षक, या सर्वांच्या नजरा बारामतीच्या ऐतिहासिक मैदानावरती. 6 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवरती सचिन पवार, मॅन फ्रॉम नाशिक. एक मात्र आपण पाहतोय नाशिकचा स्टार क्रिकेटर नाशिक आशिक मुन्ना शेख, आणि आज मात्र नाशिकचा दुसरा आयकॉन. गोलंदाजी मार्कवरती सचिन पवार. स्ट्राईकचा फलंदाज आकाश तारेकर. यावेळी मात्र निश्चितपणे निर्धाव चेंडू. दडपण थोडंसं आपण पाहतोय, दबाव थोडासा पाहतोय.
61 धावा धावपलकावरती. मोठा सामना, बिग बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचा रणसंग्राम, साहेब चषक 2022. जहां सपने सच होते हैं. इथं प्रत्येक जण आपलं स्वप्न साकारायला आलाय आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी दिली. राकेश भैया वाल्मिकी युवा मंच, अर्थातच राकेश भैया वाल्मिकी, पोपट वस्ताद उगाडे, सोनू भैया कांबळे, सत्यजित देवकते, मोईन बागवान, फुल टॉस, परंतु क्षेत्ररक्षक असेल. निश्चितपणे एक धाव घेतले. एकाच धावेवरती समाधान मात्र मानावं लागेल. पुन्हा स्ट्राईक वरती येतोय अक्षय पवार. गोलंदाजीमध्ये पॉवर ऑफ पवार सचिन पवार, स्ट्राईकचा फलंदाज पॉवर ऑफ पवार अक्षय पवार. एक जबरदस्त महामुकाबला. आज मात्र बारामतीच्या प्रेक्षकांचं देखील नशीब असेल, कारण आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा नाकाबंदी. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. निश्चितपणे हा चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण केलाय, परंतु या चेंडूवरती मात्र निश्चितपणे प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवत आहेत. भूषण गोळे सुरेख क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मात्र 2 धावा धावपलकावरती. 64. एक आयकॉन खेळाडू, स्टार खेळाडू सुरेख गोलंदाजी करतोय बारामती सुपर स्ट्रायकर संघासाठी. फलंदाजी करतोय संघ आपण पाहतोय भागवत बापू चौधरी यांचा संघ, निर्मिती ग्रुप यांचा संघ. दमदार फलंदाजीचं प्रदर्शन. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय सुरेख असा झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का. मी जिंकून घेतलंय सारं. सर्वांच्या नजरा मात्र आपण पाहतोय व्यासपीठाच्या समोर ठेवलेला आकर्षक चषक. हा चषकच इतका मोठा आहे, संघ ज्या गाडीमध्ये आलाय त्या गाडीमध्ये हा चषक बसणार नाही. त्याच्यासाठी सेपरेट वाहन त्याला करावं लागेल. प्रथम क्रमांकाचा चषक आमचे चषकदाते सन्माननीय प्रदीप भाऊ सुरोशे, उद्योजक कल्याण मुरबाड मुंबईचे उद्योजक. थोडस फटाके फोडणाऱ्या प्रेक्षकांना विनंती असेल की मैदानामध्ये आपले फटाके जात आहेत. आपण निश्चितप्रमाणे फटाके वाजवतोय, परंतु त्याचा त्रास आपल्यामुळे दुसऱ्याला होऊ देऊ नका. हे बघा, फटाके वाजवल्यानंतर तो फटाका उडल्यानंतर तो खेळाडूकडे जात आहे. खेळाडूची तशी तक्रार येते. आपले पाहुणे आहेत ते खेळाडू बाहेरचे आहेत, काही इथले आहेत, तर ते इंजर व्हायला नको. लाईव्ह मॅच चालू आहे. ज्याला फटाके वाजवायचे स्टेडियमच्या बाहेर जा, रस्त्यावर फटाके वाजवा, मोबाईलवर मॅच बघा, मोबाईलवर मॅच बघता बघता पाहिजे तेवढे फटाके वाजवा, स्टेडियम मध्ये नको. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली. आतापर्यंत केवळ 3 धावा. नवीन फलंदाज संदीप, डावखोरा फलंदाज संदीप. या षटकातील सचिनचा पुढचा चेंडू. एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू असेल सरळ सीमारेषेवरून भिरकावलाय. पंचाचा मात्र षटका. आतापर्यंत 52 वीरेंद्र सेहवाग या मैदानावरती जन्माला आलेत. काय शेवट करण्याचा प्रयत्न केलाय सुरेख. या मात्र दुसरी धाव निश्चितपणे आकाश मात्र धावत सुटलाय. निश्चितपणे या चेंडूवरती मात्र तिसऱ्या पंचाकडे मागणी केली जाते. धाव
दगदग मात्र वाढते सर्व प्रेक्षकांची. संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा समालोचन कक्षाकडे, ऑनलाईन प्रेक्षकांच्या नजरा आपल्या मोबाईल वरती, ग्राउंडवरच्या प्रेक्षकांच्या नजरा स्क्रीनवरती, मैदानावरती उपस्थित असणाऱ्या 22,870 प्रेक्षकांच्या नजरा स्क्रीनवरती आहेत. हॅलो 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 आत्ता जी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आकाशने, तर तो दुसऱ्या धावेसाठी धावबाद आहे, रन आउट आहे. त्यामुळे धाव फलकावर 71 धावा लागलेल्या आहेत. एक धाव कमी झालेली आहे, धावबाद होतोय. 71. पुढच्या सामन्याची नाणेफेक होतीये. हॅलो, दरम्यानच्या काळात एक फायनलचा थरार, डबल धमाका यामधील पहिला फायनलचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये पहिला फायनलिस्ट हाजी जुबेरभाई कुरेशी बिग वनचा संघ, तर दुसरा संघ नातेपुते 11चा संघ आहे. हा पहिला फायनलचा थरार होणार आहे. या पहिल्या फायनलच्या टॉस साठी मी आमंत्रित करू इच्छितो गणेश भाऊ काशीद, पवन शेजा, कशिक कांगळे, उत्तम शेठ धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते आपण, संभाजी भाऊ इंगळे, अक्षय भैया मोकाशे, पिंटू भाऊ गायकवाड, निकुल भाऊ गुड्डू मोरे, शुभम भैया मोरे, सनी बंदा काशीद, कुंडलिक मामा जगताप, सर्व मान्यवर यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचंय. आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी फायनल चेतन शेठ आटोळे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचंय. आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फायनलचा थरार रंगणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेने पूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडलेले अशी एकमात्र स्पर्धा, राकेश भैया वाल्मिकी युवा मंच, अमराई बारामती, गणेश भाऊ मोरे आपल्याला देखील विनंती असेल. या सर्व स्पर्धेचा आयोजक करता राकेश भैया वाल्मिकी, पैलवान पोपट वस्ताद उगाडे, सोनू भैया कांबळे, मोईन बागवान आणि सत्यजित देवकाते पाटील आणि सर्व बारामतीचे या ठिकाणी क्रीडा रसिक प्रेक्षक. दरम्यानच्या काळात आपण पाहत आहोत मित्रांनो, एक सुरेख सामना, गाव वाईज मधील एक डबल धमाका स्पर्धा. यामधील हाजी जुबेर भाई कुरेशी हा पहिला फायनलिस्ट आहे आणि दुसरा फायनलिस्ट संघ तो म्हणजे नातेपुते 11. दोन्ही संघाच्या संघनायक विनंती असेल की आपण पुढे यायचंय. टॉस होणार आहे. समोरचा कॅमेरा इकडे द्या मनीष. हा टॉस होतोय. अक्षय भैया मोकाशे आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस फाइनल ग्रैंड फिनाले, सोहेल सैयद, आमिर तापोरी, टॉस का बॉस, और टॉस यहां पर जीता है नातेपुते 11. मुकाबला 5 ओवर होगा. क्या डिसीजन होगा? पहले तो गेंदबाजी करेंगे. इतने बड़े मंच में इतना बड़ा यहाँ पर डबल धमाका, पहला धमाका आपका हो रहा है, तो आगे का प्लान किस तरह से होगा? खेल है, ऐसा कुछ प्लान नहीं है, पण खेलते जाएंगे. सामने वाले टीम को, एक धाकड़ टीम है, कितने रनों के अंदर रोकने का प्लान रहेगा? सर एक तो खेल है, लास्ट बॉल तक बता नहीं सकते, पण हम कोशिश करेंगे कि उनको 50-55 तक रुकने का कर्ज. और साहेब चषक, पहला गांव वाइज, पहली टूर्नामेंट में विनर आपकी टीम है, और गांव वाइज में आप किस तरह से देख रहे हैं? बहुत अच्छा लग रहा है और हमारी टीम भी बहुत अच्छी है और अगले वाली टीम भी बहुत अच्छी है. चलो बेस्ट ऑफ लक. सोहेल, बल्लेबाजी करने का मौका मिला है, कितना रन बना पाएंगे 5 ओवर में? 60+ बना पाएंगे हम. क्या फाइनल का प्रेशर है आपके ऊपर? बहुत सारे फाइनल खेले हुए, इसके लिए फाइनल का प्रेशर नहीं लेंगे हम.
और सामने वाले टीम को क्या मैसेज देना चाहेंगे? मैसेज तो कुछ नहीं है, गेम है, जो होगा गेम ही दिखा कर करेंगे। चलो Thank दोनों you. टीमों को बेस्ट ऑफ लक। और ये ग्रैंड फिनाल का पहला टॉस जीता यहाँ पर नातेपुते 11 ने, जो कि पहला टॉस जीता, फील्ड का फैसला किया है। ये फाइनल न्यूज और सब मान्यवर यहाँ पर आया, आपका स्वागत है। आपसे विनती रहेगी फिर से एक बार मंच पे यहाँ पर आ जाइए और मंच की शोभा बढ़ाइए। थँक्यू थँक्यू. पहिल्या चेंडूवर सागर मोतीकरचा चौकार. दरम्यानच्या काळात या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अशोक सामन्याचा आनंद लुटण्यासाठी अशोक मामा जगताप यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहेत. आपलं देखील साहेब चषक 2021-22 मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. थँक्यू सलीम भाई. नमस्कार बारामतीकर. साहेब चषकाचं चौथं पर्व, चौथ्या पर्वाचा शेवटचा दिवस. 72 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला सागर मोतीकर, काळजाचा ठोका चुकवणारा फटका, धोका 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 धोका, रिस्की रन, बहुत ज्यादा रिस्क ली थी आणि म्हणून तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. खूप मोठी रिस्क घेतली सागर मोतीकरनं. थोडासा पहिला धाव उशिरा घेतली, ढिलाईनं घेतली. दुसरी धाव मात्र वेगाने घ्यायचा प्रयत्न केला, पण सीमारेषे नजीक काय घडलं. धडकने तेज होती हुई. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू रिस्की रन घेतला आणि नाबाद. सेफ, सागरी सेफ. टाळ्या मिळवतोय बारामतीकरांच्या समर्थकांच्या सुपर स्ट्रायकर्स वॉरियर्स श्रीरंग जमदाडे, दादासाहेब दांगडे हे संघ मालक, धनंजय जमदाडे टीमचा मॅनेजर. आणि हा संघ काय कमाल करणार. हॅलो हॅलो, एक मोठा मुकाबला होणार आहे हे नक्की आहे. प्रेक्षकांकडे जर फिरवली तर आपल्या लक्षात येईल हा सेमी फायनल आहे की फायनल आहे हे शोधणं कठीण आहे, इतका आकर्षक. सागर मोतीकर, व्हॉट अ शॉट बाय सागर. बिग हिट, बिग हिट. सागर मोतीकरला बऱ्याच दिवसांपासून सूर सापडलेला नव्हता. त्या दिवशी फुल अँड फायनल यंगर्स विरुद्ध खेळताना सागरला सूर सापडला. त्या दिवशी माझं वाक्य होतं, सागरला सूर सापडला तर समोरचे सगळे बेसूर होणार. सागर मोतीकरला सूर सापडलेला आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा फलकावर लावतोय. याचा अर्थ याचा अर्थ 27 चेंडू मध्ये आता कराव्या लागतील 60 धावा. व्हॉट अ मॅच. यावेळी मात्र फटका फसला. सागर मोतीकर जाळ्यामध्ये बाद होतोय. सागर बाद. धूर आणि त्याचे फटाक्याचे कागद प्लेयरच्या अंगाकडे जात आहेत. प्लीज कोऑपरेट. फटाके तिथे नका वाजू. दरम्यान विशालजी भोसले, सोमा शेठ, आपलंही स्वागत. दरम्यान भागवत बापू चौधर यांचे मित्र आणि या संघाचे चाहते, पनवेलचे नगरसेवक, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजयजी खानवकर साहेब आपल्या संघाच्या प्रेमापोटी मॅच बघतायत, लाईव्ह बघतायत युट्यूबवर.
3,000 पेक्षा जास्त क्रिकेटचे चाहते लाईव्ह वर आहेत. सोमा शेट्टिंगरे आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा एक आकर्षक खेळी करतोय असं वाटत असतानाच सागरचा बळी गेला आणि 12 धावसंख्येवर तो बाद झाल्यानंतर दुसरा एक आकर्षक फलंदाज येतोय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,51,000 रुपये. सत्यव्रत भैया काळे, अफरोज कुरेशी, आदिलभाई पटेल यांनी दिलेलं आहे. या स्पर्धेचं दुसरं पारितोषिक 71,000 रुपये रोख. विजय मामा चोरमले, सरपंच बळपुडी, इंदापूर. तिसरं पारितोषिक 41,000 रुपये चेतन शेट आठवडे, ग्रामपंचायत सदस्य सावळ. चतुर्थ पारितोषिक 31,000 रुपये संतोष अण्णा सातव, युवा नेते यांनी दिलेलं आहे. यावेळी मात्र बाहेरचा चेंडू वाईट जातोय आणि एकूण 14 धावा फलकाव्या लागतात. बारामतीकरांना हा सामना आकर्षक हवा आहे. सामना कोण जिंकतोय यापेक्षा क्रिकेट रंगलं पाहिजे, जिंकलं पाहिजे आणि त्या पद्धतीचा खेळ या मैदानावर सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी जर आपण बघितली तर 4 वाजता आणखी काही क्रीडा रसिक या ठिकाणी निश्चित येणार आहेत, कारण अजून 2 फायनल होणार आहेत. काही जणांना प्रश्न पडत असतील 2 फायनल का, तर एक गाववाईची फायनल आहे भिगवण विरुद्ध नातेपोते ज्यांचा टॉस आत्ताच झालेला आहे, आणि दुसरी फायनल होणार यातला विनर देसाई युनायटेड बरोबर खेळणार आहे. या स्पर्धेसाठी गाववाईसाठी जी बक्षीस होती, सतीश भाऊ माने यांनी 51,000 रुपयांचं पारितोषिक दिलं. मंगेश नाना ओमासे यांनी 31,000चं दुसरं पारितोषिक दिलं. प्रतीक भैया ढवाण यांनी 11,000चं तिसरं पारितोषिक दिलं. सनी बंदा काशिद यांनी 11,000चं चौथं पारितोषिक दिलं. जगन्नाथ तात्या चिंचकर यांनी तालुका वाईसाठी 11,000 रुपयांचं मॅन ऑफ द सिरीज दिलेली आहे. आणि बक्षिसांचा वर्षाव असणारी स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील टेनिस चेंडूवर एक इतिहास निर्माण करणारी स्पर्धा. आम्ही मागच्या काही काळामध्ये सांगितलं होतं की राकेश भैया वाल्मिकी साहेब चषकामध्ये ज्या ज्या गोष्टीचं अंमलबजावणी होते तो इतिहास असतो. बारामतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 1,51,000चं पारितोषिक आहे. आकर्षक चेंडू, जमीन लगत मारलेला फटका आणि हे जेंटलमन क्रिकेटर आहे रणजित जगताप. दरम्यान नजीर बाबा मुलानी यांचं आगमन होतं. आपलं स्वागत. संदीपजी देवकाते आपलं स्वागत. आपण जाऊया धाव फलकाकडे. धाव फलकावर 14 धावा आहेत. 1 बाद 14. विशाल भोसले यांचं आगमन झालंय. आपलंही स्वागत. सोमनाथजी टिंगरे आपलं स्वागत. चारुदत्त काळे आपलंही मनपूर्वक स्वागत. सुंदर गोलंदाजी प्रसन्न कडून. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील प्रसन्न सामन्याचा मानकरी ठरला होता. प्रसन्न पाटील एक जबरदस्त गोलंदाज आहे. या अगोदर मयूर वाघमारेने अफलातून कामगिरी केली. 2 चेंडू खराब पडले, पण लगेच त्याने वचपा घेतला, बळी घेतला, बदला घेतला सागरचा. यावेळी चेंडू हवेत होता आणि ज्या ज्यावेळी चेंडू हवेत जातो त्या त्यावेळी बारामती संघाच्या समर्थकांच्या काळजाचा ठोका चुकतोय, कारण त्यांच्या समोर आकाश तारेकर हे माइंड आहे. प्रसन्न पाटील त्या भागातला अत्यंत नामांकित गोलंदाज आहे. पनवेल, डोंबिवली, कल्याण, मुंबई या सगळ्या भागामध्ये सकाळीच त्याने हॅट्रिक घेतलेली आहे. त्यामुळे वेगळं सांगायची मी काही आवश्यकता नाहीये. तालुका वाईज मध्ये ती पहिलीच हॅट्रिक होती. युवराजच्या बॅट मधून एक खरा फटका. 51 धावा त्यानं केला होता या अगोदरच्या मॅच मध्ये. गेली 10 दिवस म्युझिक कमाल करत आहे आणि मला वाटतं आजचा दिवस आहे. आपल्याला म्युझिक ऐकून घ्या. पुन्हा उद्यापासून म्युझिक आपल्याला घरात बसून ऐकावं लागेल. जे चषक या ठिकाणी आपल्याकडे आले त्या सगळ्या चषक देणाऱ्या दात्यांचं, त्यांच्या दातृत्वाचं मी कौतुक करतो. पहिल्या क्रमांकाचा देखना चषक प्रदीप भाऊ सुरवशे उद्योजक कल्याण यांनी दिलेला आहे तालुका वाईज साठी. दुसऱ्या क्रमांकाचा चषक बुद्धवासी संदेश दादा चव्हाण यांच्या स्मरणात अजय तथा गोटेभाऊ नागे यांनी दिलाय. तिसऱ्या क्रमांकाचा चषक बुद्धवासी नंदूमामा बागाडे यांच्या स्मरणात यश भैया बागाडे यांनी दिलेला आहे. चतुर्थ क्रमांकाचा चषक रणजित भैया देवकाते यांनी, माफ करा, सत्यजित भैया देवकाते यांनी दिलेला आहे. म्हणजे जो सत्यजित गेले 10 दिवस आपल्यासाठी मेहनत घेतोय त्यानं
या ठिकाणी चषक सुद्धा दिलेला आहे. यावेळी पुन्हा फटका फसतोय की काय सीमारेषे नजीक. रणजित जगताप मोठा धक्का. बिग ब्लो. मोठी विकेट. साठी प्रथम क्रमांकाचा चषक बुद्धवासी सुनीताताई लोंढे यांच्या स्मरणात युवराज भाऊ लोंढे यांनी दिलेला आहे. दुसरा चषक सुशांत भैया सोनवणे यांनी दिलेला आहे. तिसरा चषक आणि चौथा चषक प्रसिद्ध उद्योजक अनिलजी भापकर यांनी दिलेला आहे. या सगळ्या बक्षीसदात्यांचं विशेष आभार. आणि बघा, सह्याद्रीच्या पर्वत रांगेमधील एखादा डोंगर, एखादा किल्ला, अशा या 72 धावा वाटत होत्या. पण आता सागर आणि रणजित आणि युवराज हे बाद झाल्यानंतर त्याच धावा हिमालया इतक्या मोठ्या वाटायला लागलेल्या आहेत. सागर मोतीकर अजून 2 षटकं खेळणं त्यांना आवश्यक होतं. रणजित एक अत्यंत फेमस, अत्यंत टच मध्ये असलेला फलंदाज आहे, तो बाद झाला आणि मोठा घात झालेला आहे. धाव फलकावर अजूनही 15च धावसंख्या आहे. हो, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला शरदने. 15 धावसंख्या फलकावर आहे. दुसरं षटक संपलं. पहिल्या षटकात पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या आणि या षटकाची कमाल करावी लागते. दरम्यान या स्पर्धेसाठी 4थं पारितोषिक ज्यांनी दिलेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार युनियनचे सचिव सन्माननीय संतोष अण्णा सातव, युवा नेते, यांचं आगमन झालं. आपलं स्वागत आहे. आणि प्रेक्षक मनमुरादपणे मजा लुटतायत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अजून तर अंतिम सामना बाकी आहे, पण त्या अगोदरच प्रेक्षक ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व झालेले आहेत, काय चालू असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये. बारामतीचा संघ त्यांना अंतिम सामन्यामध्ये बघायचा आहे की क्रिकेट हा खेळ आहे. जरी समोरचा संघ जिंकला तरी खरं तर बारामतीच हे नाव आहे दोन्ही संघांचं. त्यामुळे भागवत बापू चौधर यांच्या नावाने खेळणारा संघ सुद्धा इथलाच आहे. कोणते 2 संघ अंतिम सामना खेळणार आहेत याची उत्सुकता एका संघावर येऊन ठेपलेली आहे, कारण देसाई युनायटेड फायनल मध्ये गेलेला आहे. प्रेक्षक सगळ्या गॅलरीमध्ये आवाज येतोय, फक्त हात वर करून सांगा. गॅलरीतले काही जणांनी हात वर केला तरी लक्षात येईल. सगळ्या गॅलरीमध्ये क्लिअर आवाज येतोय. यस, क्या बात है. स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि 1 धाव मिळते. भूषण गवळे. भूषण गोलंदाजी करताना भूषणला आज अपयश जरूर आलेलं आहे. आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आलेला आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. आता त्याला फलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल, फलंदाजी दाखवावी लागेल. हा सामना खूप महत्वाचा आहे. वैष्णव भोईर उसळी घेणारा चेंडू प्रचंड उसळी घेतोय आणि वाईट चेंडू प्रमाणापेक्षा जास्त डोक्यावरून जातोय शरदच्या. आपण बघितलं प्रसन्न पाटीलने जे षटक टाकलं सकाळच्या या अगोदरच्या मॅच मध्ये, क्वार्टर फायनल मध्ये त्याने 3 बळी घेतले आणि आता 1च धाव दिली आणि शिवाय 2 बळी घेतले. युवराजचा आणि रणजितचा. काय बॉलर आहे, काय गोलंदाज आहे, विचार करा प्रसन्न पाटील. त्यामुळे किशोर लवेवरचं दडपण वाढतंय. फलंदाजांकरवी त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हा सामना हा साधा सोपा सामना नाहीये. हा अंतिम सामन्याच्या दृष्टीनं असलेला सामना आहे. अंतिम फेरीमध्ये आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला कुठल्याही पद्धतीनं हा सामना जिंकावा लागणार आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू जातोय. अवांतर धावा थोडस शरद आणि भूषण यांच्यासाठी सुसह्य ठरतायत, विकेटवर स्थिरावण्यासाठी मदत करतायत, पण त्यांच्यामध्ये जे स्किल आहे ते त्यांना आता दाखवावं लागेल. सुंदर चेंडू, 2 वाईट चेंडू नंतर जबरदस्त कमबॅक चेंडू, पायाचा वेध घेतोय. थोडी ढिलाई दाखवली शरदने पहिली धाव घेताना. भूषणचंही तितकं लक्ष नव्हतं, त्यामुळे 1च धाव मिळते. 1 लेग बाईची धाव मिळते. या एकेरी धावेने धाव फलक पोहोचतोय
19 धावांवर पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर सागर मोतीकरनं आक्रमण केलं होतं. त्यानंतर खेळ थोडा संत होतोय. 3 बाद 19. अजूनही जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. आकर्षक फटका भूषण गवळच्या बॅटमधून निघालेला गोरा षटकार. वर पोहोचवतोय भूषणच्या टीमला. युवराज आणि रणजित या दोघांकडून एक चूक झालेली आहे. युवराज कडून कोणती चूक झाली तर युवराजने बंटीने मारला होता हाफ हार्टेड शॉट. त्याने पूर्ण ताकदीने पूर्ण मानसिकता त्याची नव्हती फटका मारायची. आणि युवराजला बऱ्याच वेळा आपण बघतो की ज्यावेळी तो पूर्ण कन्फर्म नसतो फटका मारताना त्यावेळी हाफ हार्टेड शॉट मारतो. मध्येच लटकला. रणजितचा फटका प्रमाणापेक्षा जास्त उंच मारला. चेंडू वर आला होता. बॅटच्या वर आल्या कारणानं तोही बाद झाला. उरलेल्या 15 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. बॉल्स रिमेनिंग 15, रन्स रिक्वायर्ड 47. यावेळी हेलिकॉप्टर शॉट जमिनी लगत मारतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. नकार दिलेला योग्य नकार होता. सुंदर क्षेत्ररक्षण संघनायक आकाश तारेकरचं. आकाश तारेकर काय खेळाडू आहे. काय फलंदाजी करत होता. त्याला बायकर मॅन म्हणून फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचं कारण आतापर्यंत 19 बाईक्स त्यानं जिंकलेल्या आहेत. तो आला, त्यानं पाहिलं, तो लढला आणि तो जिंकला. हा लढवय्या खेळाडू आहे. उलटा चेंडू, त्याचा समाचार आणि चेंडू सरळ सीमा पार षटकार. क्षमता शरद मध्ये आहे. शरद आकर्षक फलंदाजी करतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावांचा वेग वाढतोय. धावा पोहोचतायत 32 वर. याचा अर्थ अजून 40 धावा विजयापासून दूर. हा विजय साकार होणार की त्यांच्यामध्ये आकाश तारेकरचं अडचण येणार. आकाश तारेकर कमाल खेळाडू पुढे येतोय, सल्ला देतोय, आपल्या गोलंदाजाला मंत्र देतोय, पुन्हा जागेवर जातोय. 13 चेंडू 40 धावा. अजूनही मुकाबला कडवा आहे. दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी आहे. 13-40 सगळ्यांना. या ठिकाणी पुढचा मुकाबला सुरू होणार आहे. तत्पूर्वी त्या दोन्ही टीमला नातेपुते आणि भिगवण यांना रईस मेन्स फॅशन राजू शेठ तांबोळी यांच्याकडून कॅप भेट देतोय आपण. त्याचा दोन्ही टीम स्वीकार करतील. एका बाजूला पुन्हा एकदा पंच चेक करतील. कारण गोलंदाज जेव्हा आडवा येतो, पंचांच्या समोर येतो, त्यावेळी नाईलाज होतो आणि म्हणून पुन्हा चेक करतायत की चेंडू कुठे जातोय. शफिक शेख आणि मिस्टर आमिर भाई हे दोघं त्या कॅपचा स्वीकार करतील. राजू शेठ तांबोळी आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी ज्यांनी बक्षिसं दिली, ज्यांनी बक्षिसं दिली त्या सगळ्या बक्षीसदात्यांचे विशेष आभार. आणि हा नो बॉल, हा सायरन बरंच काही सांगून जातोय. हा सायरन सांगतोय की हा नो बॉल आहे. हा सायरन सांगतोय की एक धाव ऍड झालेली आहे. हा सायरन सांगतोय की पुढचा चेंडू फ्री हिट आहे. 13 चेंडू 39 धावा. शिवाय शरदच्या वाट्याला येतोय फ्री हिट. यानंतरची ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. कारण टी ओव्हर निर्णायक असणार. ते षटक ठरवणार की फायनल मध्ये कोण खेळणार आहे. कारण चेंडू आणि धावा यातलं अंतर मोठं आहे. त्या प्रसन्नामुळे ओहो हो फ्री हिट. आणि त्यामुळं कुठलाही धोका शरदसाठी नव्हता. तो नाबाद असेल पण चेंडू मात्र वाया जातोय. फ्री हिटचा
षटक संपलं तिसरं. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकानंतर धाव फलकावर धावा 33. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. बॉल्स रिमेनिंग 12, रन्स रिक्वायर्ड 39. तमाम बारामतीकरांचं पुन्हा एकदा पुन्हा या सामन्यामध्ये आम्ही स्वागत करतोय. 12 चेंडू 39 धावा आपण ऑन स्क्रीन बघू शकता. हा मुकाबला कडवी झुंज. आणि मला वाटतं सगळ्यांनाच मी माझ्या ऑफिशियल टीमला पण या ठिकाणी सकाळपासून सांगतोय की मागच्या 9 दिवसाचा माहोल बघा आणि आजचा माहोल बघा. आज सूर्य देखील तप्त झालेला आहे. सूर्य किरण तप्त आहेत आणि उकाडा वाढलेला आहे. हा उकाडा साहेब चषकाच्या 4थ्या पर्वाचा निकाल पाहण्यासाठी उत्सुक आहे. काय घडणार आहे 4 नंतर या मैदानावर. 4 नंतर बऱ्याच गोष्टी घडतात. अनेक वेळा या मैदानानं ऐतिहासिक सामने दिलेले आहेत आणि आज देखील एक नवीन इतिहास नोंदला जाणार आहे. एक इतिहास परवाच्या दिवशी नोंदला गेला. या मैदानावर फुल अँड फायनल यंगर्स अपराजित संघ होता. त्या संघाला सुपर स्ट्रायकर्स वॉरियर्सने धूळ चारली, त्यांना हरवलं. हा इतिहास त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. आज मात्र त्यांना त्या इतिहासाला जागायचं असेल तर या सामन्यात चांगला खेळ करावा लागेल. किशोर लवेचाट संघ हा पहिला संघ ज्या संघाच्या गटामध्ये खेळायला बाकीचे टीम्स घाबरायचे त्या संघाला त्यांनी या मैदानावर परवा नमवलेला आहे. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स बुलंद आहे. पण आज मात्र त्यांना 12 चेंडूमध्ये 39 धावा करण्यामध्ये यश मिळालं तर तो इतिहास कायम लिहिला जाईल. कालच्या दिवशी देखील ओपन हाफ मध्ये पुन्हा त्या संघाला पराजित करण्यामध्ये यश मिळालं सानिका 11 हडपसर संघाला. त्या सानिका 11 हडपसर संघाला नमवलं देसाई युनायटेडने. त्यामुळे तोही एक वेगळा इतिहास लिहिला जाईल. आता देसाई युनायटेड फायनल मध्ये पोहोचलेला आहे आणि त्यांच्या समोर कोण खेळणार. काय गोलंदाज आहे प्रसन्ना, जबरदस्त गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 1 धाव दिली, 2 बळी मिळवले. त्या अगोदरच्या मॅच मध्ये त्यानं 3 बळी मिळवले होते. शरद पवार ही इज ऑन स्ट्राईक. गाववाईच्या टुर्नामेंट मध्ये 10 चेंडू मध्ये 40 धावा फटकावल्या होत्या. याच शरद पवारने आज त्या खेळीच्या पुनरावृत्तीची गरज. पण समोर एक अत्यंत ताकदवर गोलंदाज आहे. खराब डिस्ट्रॅक्शन होत आहे. 1 धाव नक्की मिळते. वाईटची धाव शिवाय बाईटची धाव अशा मिळून 2 धावा ऍड होत आहेत. हा चेंडू काउंट होणार नाही. 2 धावा मात्र ऍड होतील आणि धाव फलकावर पोहोचतील 36 धावा. अर्धा पल्ला पार व्हायला तिसरं षटक संपून गेलेलं आहे आणि अर्धा पल्ला अजूनही बाकी आहे. 11 चेंडू 36 धावा. प्रेक्षक सुन्न अवस्थेमध्ये. क्या बात है. व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, व्हाट अ ब्युटिफुल बॉलर ही इज. जबरदस्त चेंडू प्रसन्न करतोय बारामतीकरांना, खुश करतोय त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या चाहत्यांना. प्रसन्न पाटील अफलातून गोलंदाजी. आणि मला वाटतं प्रेक्षक ज्या पद्धतीनं सामन्याचा आनंद लुटतायत, मला वाटतं आज जेवण करायचंही विसरले असतील. आज खरं तर घरी मेजवानी आहे पण घरच्यांना त्यांनी सांगितले फोन करून आत्ता नाही, आम्ही संध्याकाळी जेवणार, आता फक्त क्रिकेटची मजा लुटणार. क्या बात है. व्हाट अ बॉलर. गुडलेन स्पॉट वरून जखमी करणारे, घायल करणारी, आग ओकणारी, तेज तर्रार तिखट गोलंदाजी. यस, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलर ही इज. प्रसन्न पाटील जबरदस्त गोलंदाज आहे. यावेळी मात्र मोठी किनार. गोलंदाजच असं आहे की कड घेणं आणि कड जाणं हे नित्याचं झालेलं. त्याच्या गोलंदाजीवर बघा मिस टाइम होतोय सातत्यानं. या अगोदर शरदचा मिस टाइम झाला, आता भूषणचा मिस टाइम होतोय आणि ही खासियत आहे प्रसन्न पाटीलची. महाराष्ट्रामध्ये गाजलेला हा गोलंदाज. पहिल्या षटकात 1 धाव दिली, 2 बळी मिळवले. या षटकात फक्त 2 धावा देतोय. क्या बात है. प्रसन्न पाटील याची गोलंदाजी बारामतीकरांना आवडली असेल तर प्रसन्न पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात है. हा माहौल, ये क्रिकेट की जीत है, ये क्रिकेट की जीत है. यहां क्रिकेट जीतता हुआ
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या मैदानावर अनेक ऐतिहासिक सामने आपण बघितले. साहेब चषकाचं हे पर्व तुफान गाजतंय. बारामतीकर मनमुराद या स्पर्धेचा आनंद लुटतायत. अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. 4 धावा फक्त या षटकात मोजतोय प्रसन्न पाटील. काय वाटत असेल त्या गोलंदाजाला सगळ्यांसमोर टाळ्या मिळवताना. काय दिमाखात गोलंदाजी तो करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये सामन्याचा मानकरी तो ठरतोय आणि पुढच्या लगतच्या मॅच मध्ये ऐन मोक्याच्या क्षणी सेमी फायनल मध्ये खरं तर उस्मान पटेल या टीम मध्ये आज खेळायला नाहीये. त्याची कमी त्याची उणीव आकाश तारेकरने कुठेही भासू दिली नाही. 71 धावा केल्या आणि 71 धावांचं संरक्षण करताना हा जो पठ्ठ्या लढतोय आक्रमक लढाई आक्रमक चढाई करतोय प्रसन्न पाटील. पुन्हा एकदा यॉर्कर लेन हळूवार फटका खेळायला भाग पाडलं मजबूर केलं खराब क्षेत्ररक्षण. त्यामुळे स्ट्राईक भूषण गोळेकडे राहणार आहे. षटक संपतंय. चौथं 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकानंतर धाव फलकावर धावा आहेत 41. जिंकण्यासाठी अजून 31 धावांची गरज. हा सामना हळूहळू सुपर स्ट्रायकर्सच्या वॉरियर्सच्या हातातून निसटताना दिसत आहे. 6 चेंडू 31 धावा सलग 6 षटकारांची गरज. किमान 5 षटकार सामना बरोबरीमध्ये नेण्यासाठी. 5 षटकार आणि 1 धाव. क्या लगता है सलीम भाई, ये इतना आसान नहीं है खास करके आकाश तारेकर के टीम के सामने? ये मुकाबला देखिए बहुत क्रूशल मोमेंट में एक मुकाबला में याद करूं इसी मैदान में इस साहिब चषक की बात करूं उस्मानाबाद और अंबरनाथ के बीच में मुकाबला हुआ था. 6 गेंदों में 34 रन की दरकार थी. 5 गेंदों में 31 रन बने थे. तो बन सकते हैं सातारे की शान भूषण गोळे एक जबरदस्त ब्रँड खिलाडी है. क्या ब्रँड बनेंगे? मला वाटते रणजित आणि सागर या दोघांची विकेट खूप महत्वपूर्ण होती. त्या दोघांची विकेट गेली तिथेच वॉरियर्सचा संघ बॅकफुटवर गेलेला आहे. कारण या टीम समोर या धावा करणं म्हणजे इतका सामना एकतर्फी होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. जर ते दोघं खेळले असते तर हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगला असता. पण आता पुढचे 2 चेंडू ठरवणार की कोण जिंकणार आहे. नक्कीच मी सांगितलं पुढचे 2 चेंडू ठरवणार आहे की सामन्याचा निकाल काय होणार आहे. आज भूषण गोळेने निराश केलं. सुपर स्ट्रायकर्स वॉरियर्सला प्रचंड निराश केलं. गोलंदाजीच्या आघाडीवर तो अपयशी ठरला. फलंदाज म्हणून सध्या झुंजतोय. दोन्ही गोलंदाज सचिन पवार आणि भूषण हे आयकॉन म्हणून खेळत होते बारामतीच्या टीम मधून. या दोघांनी निराश केलं आणि आता फलंदाजीमध्ये पण भूषण गोळे निराश करतोय. 4 चेंडू 31 धावा आणि सामना विजयाच्या दिशेने शिक्कामोर्तब करताना हळूहळू दिसणार. भागवत बापू चौधर निर्मिती ग्रुप बारामती. भागवत बापू चौधर प्रचंड खुश असणार आपल्या टीमच्या कामगिरीवर आणि त्यांचे मित्र जे लाईव्ह मॅच बघतायत नगरसेवक पनवेलचे विजयजी खानावकर हे देखील प्रचंड खुश असतील आपल्या टीमच्या कामगिरीवर. 3 चेंडू 30 धावा आणि फायनल मध्ये देसाई युनायटेड विरुद्ध खेळणारा दुसरा संघ कोणता याचं उत्तर मिळायला सुरुवात झालेली आहे. याचं उत्तर पाहण्यासाठी ऑफिशियल क्रिकेटच्या दृष्टीनं आपल्याला थोडं थांबावं लागेल. 3 चेंडू होऊन द्यावे लागतील आणि मग डिक्लेअर करावं लागेल. पण जे दिसतंय तुमच्या डोळ्यासमोर ते मी वेगळं सांगण्याची गरज नाही. देसाई युनायटेड विरुद्ध कोण खेळणार याचं उत्तर आपल्याला मिळताना दिसतंय. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे भागवत बापू चौधर यांचे छोटे बंधू हनुमंत चौधर हे देखील मुंबई मधून लाईव्ह मॅच बघतायत आणि आपल्या भावाने घेतलेला निर्णय किती चांगला होता एन्जॉय करतायत. एक तगडा संघ आकाश तारेकरच्या निमित्तानं बारामतीकरांना त्यांनी पाहण्याची संधी दिली आणि कौतुक करावं लागेल या संघाचं. खास करून मी कौतुक यासाठी करेन की एक स्टार खेळाडू मोठा खेळाडू टीम मध्ये आज नाहीये त्याची उणीव कुठेही जाणवू दिली नाही. उस्मान पटेल आज खेळायला आले नाही पण आकाश तारेकरनं ती सारी कसर भरून काढली आणि एक जबरदस्त संघ बारामतीकरांना दाखवलाय. पण आमची बारामती साधी सुधी नाहीये. बारामतीकर कमाल आहेत का तर 2 बाहेरचे प्लेयर खेळताना दिसतील. भले एका टीमचं नाव बारामतीचं असेल 2 बाहेरचे प्लेयर खेळताना दिसतील
तरी आत्ता जी संख्या आहे याच्यापेक्षा जास्त संख्या तुम्हाला 1 तासाने दिसेल. तेवढ्याच मनमुरादपणे, तेवढ्याच उत्साहाने हे बारामतीकर मॅच बघतील. उशिरा आलेला हा फटका, कोरोना होऊन गेल्यानंतर घेतलेली लस. षटकार. अं, 50 धाबा फलकावर लागतात. थँक्यू व्हेरी मच. मला माहिती नव्हतं पोलीस अधिकारी टीम इथेच या ठिकाणी मॅच बघत होती. थँक्यू व्हेरी मच सर. आज रविवार आहे आणि तुम्ही आम्हाला खास वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण पूर्ण मॅच बघण्यासाठी थांबलात त्याबद्दल मी बारामतीच्या पोलीस अधिकाऱ्यांचं, राकेश भैया वाल्मिकी युवा मंचाच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो. आणि आमचे मित्र दशरथजी कोळीकर साहेब हे कायम पोलिसांना खेळण्यासाठी घेऊन येतात, उत्सुक करतात, उद्युक्त करतात, प्रेक्षणीय मॅच खेळण्यासाठी येतात. थँक्यू व्हेरी मच. फ्रेश होऊन पुन्हा या मॅच बघायला. 4 वाजता फायनल होईल, त्याच्या आधी गाववाईची फायनल लगेच सुरू होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅटिएस्ट 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 कॉंग्रॅच्युलेशन करावं लागणार आहे आपल्याला दुसऱ्या टीमला. खरं तर किशोर लवे हा एक झुंजार वृत्तीचा खेळाडू आहे, पण त्याच्या सहकार्याने त्याला साथ या मॅच मध्ये दिली नाही आणि मोठा स्कोर झाला. तो स्कोर पार करण्याची क्षमता त्या खेळाडूंकडे होती, पण सागर मोतीकर आणि रणजित बाद झाला. त्यानंतर मात्र पडझड झाली संघाची. आणि हॅटिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन टू भागवत बापू चौधरी निर्मिती ग्रुप बारामती. यू आर द सेकंड टीम हु हॅज एंटर्ड इन ग्रँड फिनाले. हँडशेक करा. दोन्ही टीमला विनंती आहे, हँडशेक करा. लाईनीमध्ये या. समोरच्या टीमला हँडशेक करा, कॉंग्रॅट्स करा, हार्डलक करा. एकमेकांची सुखदुःख मैदानामध्ये वाटून घ्या आणि पुन्हा तेच तर्रार ताज्या दमाने ताजे तवाने व्हा. आणि पाऊण तासानंतर तुमचा मुकाबला रंगणार आहे. तत्पूर्वी डार्क पिंक टी शर्ट परिधान केलेले आमचे सगळे गुलाबीमय क्रिकेटपटू भाई बहीण विरुद्ध नातेपुते खेळण्यासाठी मैदानावर जातात. देसाई युनायटेड विरुद्ध भागवत बापू चौधरी निर्मिती ग्रुप बारामती या दोघांमध्ये ग्रँड फिनाले होणार हे आता निश्चित झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.